स्वागत. नजर टाकूयात आजच्या घडामोडींवर. सरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर न केल्यास कडक कारवाई होणार. खवा माव्याची मिठाई 48 तासात संपवा, एफडीएच्या ग्राहकांना सूचना. नवी मुंबईचे टेक ऑफ 2019 पर्यंत विमानतळाचे प्रत्यक्ष बांधकाम लवकरच होणार सुरू. नवी मुंबई अग्निशमन दलात 362 जागांची वानवा, प्रलंबित प्रस्तावाचा पाठपुरावा करणार आमदार मंदाताई म्हात्रे. दिवाळीतील भैरीनाथ देवाचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतलं दर्शन, अनेक भक्तही दिवाळीत दाखल. नवी मुंबई पोलिसांची अनोखी दिवाळी, आदिवासी पाडे व अनाथाश्रमातील मुलांना भेट देऊन साजरी केली दिवाळी. पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाड्यातील भैरीनाथ देवाचा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गुरुवारी दर्शन घेतलं. मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात देवीची स्थापना करण्यात आली होती, तर आज महाराजांना निरोप देण्यात येणार आहे. भैरीनाथाच्या दर्शनासाठी दूरवरून भक्त दिवाळीत दाखल झाले होते. नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाड्यातील भैरीनाथ देवाचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गुरुवारी दर्शन घेतलं. त्या देवाची मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात स्थापना करण्यात आली, तर गुरुवारी महाराजांना निरोप देण्यात येणार आहे. भैरीनाथ देवाच्या दर्शनासाठी दूरवरून भक्त दिवाळीत दाखल झाले होते. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भैरीनाथाचं मनोभावे दर्शन घेतलं, तसंच या भैरीनाथ यात्रेचं महत्त्व पटवून दिलं. आज दिवाळ्या गावामध्ये मोठं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. भैरीनाथ देव हा वाजत गाजत काल घेऊन आलेले आहेत आणि हा समुद्रामध्ये 1 वर्ष देव असतो आणि एका ठराविक कुटुंबाला तो सापडला जातो. अनेक लोक होडी घेऊन या देवाला शोधतात. देव मिळाला नाही तर लोक रडतात. इतकं आज देवाशी त्यांची जवळीक झालेली आहे आणि आज गावोगावची लोक, अनेक गावची लोक या देवाला नवस बोलतात. तो नवस पिटल्यावर पेढायला येतात. मी पण गेल्या वर्षी जिंकून आली. अशा पद्धतीने या देवाचं सगळं स्वरूप आहे आणि लोकांना, इथल्या गावकऱ्यांना आज सगळ्यांना जेवण असतं, फराळ असतो. जे पाहुणे येतील त्यांना अतिथी देवो भव असं या गावाचं स्वरूप आहे आणि मला खूप आनंद आज होत आहे. मी सांगेन या उत्सवामध्ये सगळ्यांनी भैरीनाथ देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. साक्षात शंकराचं, ब्रह्माचं, विष्णूचं रूप आहे. आपण जर पाहिलं तर अतिशय म्हणजे मोहक रूप हे वर्षातून एकदाच बघायला मिळतं. त्यामुळे सर्व भक्तांनी, भाविकांनी इथे येऊन दर्शन घेतलं पाहिजे. वर्षभर भैरीनाथाची मूर्ती घारापूर येथील समुद्रात असते. नरक चतुर्दशीच्या दिवशी गावातील शेकडो ग्रामस्थ होडीच्या साह्याने मोठ्या काठीनं देवाचा शोध घेतात व त्यानंतर या देवाची स्थापना केली जाते. दिवाळीतील ग्रामस्थांसाठी महाराजांचा पालखी सोहळा हा सर्वात मोठा सण आहे. यावेळी भैरीनाथ महाराजांच्या यात्रेला येणाऱ्यांना कोळी पद्धतीच्या जेवणाची मेजवानीही देण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. नवी मुंबई पोलिसांनी आज आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली दिवाळी साजरी केली. नेरूळ येथील आदिवासी पाडे तसेच अनाथ आश्रमांना भेट देऊन तेथील गरजूंना दिवाळीच्या भेटवस्तू, धान्य, फराळ व फटाक्यांचं वाटप करण्यात आलं. दुःखातून आनंदाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे आणि अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजेच दिवाळी. दिवाळीचा हा तेजोमय सण नवी मुंबई पोलिसांनी आज आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. पोलिसांनी नेरूळ येथील आदिवासी पाडे तसेच अनाथ आश्रमांना भेट देऊन तेथील लोकांबरोबर दिवाळी साजरी केली. आदिवासी पाड्यातील गरजूंना व अनाथाश्रमातील लहान मुलांना नवी मुंबई पोलिसांनी दिवाळी सणाच्या भेटवस्तू, धान्य, फराळ, फटाके अशा वस्तूंचं वाटप केलं. पोलिसांनी अनाथ आश्रमातील लहान मुलांबरोबर फटाकेही फोडले. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आपल्याला आनंद होत असल्याच्या भावना पोलिसांनी व्यक्त केल्या. 2 वर्ष आणि याच्या पूर्वीचे 2 वर्ष असे आम्ही हा कार्यक्रम 4 वर्ष इथे राबवतो. एकूण 55 कुटुंब आहेत आणि दरवर्षी ते आमची वाट पाहतात.
आणि आम्ही या ठिकाणी येतो. त्यांना फराळ 1 महिन्याचा त्यांचा किराणा, दिवाळीचा सगळा फराळ, मुलांसाठी काही खाऊ, हे सगळं इथं वाटप करतो. त्यांच्याशी 2 तास सुसंवाद साधतो आणि आमच्या आनंदामध्ये आम्ही त्यांनाही सहभागी करून घेतो आणि त्याचा एक आम्हाला आनंद वाटतो आणि पोलिसांबद्दल त्यांच्या मनामध्ये एक चांगली प्रतिमा पण निर्माण होते. हेही यामधून साध्य होतं. याच्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळी जी पोलीस आणि पब्लिकमधला जो अंतर आहे ते कमी करण्यास मदत होते. आम्ही या लोकांमध्ये येऊन मिसळतो, त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांना जे काही स्वीट्स देतो दिवाळी भेट म्हणून किंवा दिवाळीचं एक, आणि तो फराळ आम्ही जो खातो तोच फराळ त्यांना पण दिला जातो, कारण स्पेशली आम्ही फराळ बनवून घेतो. आणि त्यामुळे असं होतं की एक त्यांच्यामध्ये पण पोलिसांविषयी एक चांगली प्रतिमा होते आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करताना एका समाजाच्या घटकाशी आम्ही एक संबंध साधतो. त्यामुळे तो दुरावा कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नवी मुंबई पोलिसांच्या या उपक्रमामुळे आदिवासी पाडे व अनाथ आश्रमातील मुलांचं जीवन प्रकाशमय झालं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश कांबळेसह राज चव्हाण, MBTV. लक्ष्मी पूजनानंतर येतो तो पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून या दिवसाचं महत्त्व आहे. या दिवसापासून शुभ कार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे. तसेच पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नजर टाकूया या स्पेशल रिपोर्टवर. लक्ष्मी पूजनानंतर येतो तो पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. आज सर्वत्र पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभ कार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे. विक्रम संवत व महावीर संवत यांचा नववर्षारंभही याच दिवसापासून होतो. बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराजाचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी लोक बलिप्रतिपदातील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळ सण असंही म्हटलं जातं. त्यानिमित्ताने या दिवशी जावयास आहेर दिला जातो. ब्युरो रिपोर्ट, MBTV. NRI संकुलाला लागलेल्या आगीने नवी मुंबई अग्निशमन दलात असलेली मनुष्यबळाची कमतरता समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलात 362 जागांची कमतरता असून शासनाच्या नगरविकास विभागात याबाबतचा प्रस्ताव धूळ खात पडलाय. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून लवकरच प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिले. NRI संकुलाला लागलेल्या आगीने नवी मुंबई अग्निशमन दलात असलेली मनुष्यबळाची कमतरता समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलात 362 जागांची कमतरता असून शासनाच्या नगरविकास विभागात याबाबतचा प्रस्ताव धूळ खात पडलाय. सध्या स्थितीत नवी मुंबईला 11 अग्निशमन केंद्राची आवश्यकता असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालंय. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे वाशी, ऐरोली, नेरूळ व बेलापूर एवढीच अग्निशमन केंद्र असून त्यामध्येही 362 कर्मचाऱ्यांची वानवा आहे. यावरून पालिका नवी मुंबईकरांच्या सुरक्षेविषयी किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं. या संदर्भातील प्रस्तावाचा पाठपुरावा करून लवकरच हा प्रस्ताव निकाली लावण्याचं आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिलंय. ब्युरो रिपोर्ट, MBTV. राज्यातील सरकारी कार्यालयांनी मराठी भाषेचा योग्य तो वापर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दोषी अधिकाऱ्यांवर त्यांची वेतनवाढ रोखण्याची देखील कारवाई होऊ शकते. राज्यातील सरकारी कार्यालयांनी मराठी भाषेचा योग्य तो वापर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दोषी अधिकाऱ्यांवर त्यांची वेतनवाढ रोखण्याची देखील कारवाई होऊ शकते. सरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर होतो का यासाठी भाषा संचालनालयात विविध सरकारी कार्यालयामध्ये पाहणी केली. यात मुंबई विद्यापीठ, कामगार भवन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे कृषी कार्यालय अशा अनेक कार्यालयांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी मराठी वापराबाबत अनास्था समोर आली आहे. पाहणीत नावाची फलकं, कागदपत्रे इंग्रजीत असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे यापुढे असा प्रकार आढळल्यास सरकारने हे कडक पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. ब्युरो रिपोर्ट, MBTV. दिवाळी निमित्ताने सध्या विविध प्रकारच्या हजारो मिठायांनी बाजार सजले आहेत. पाडवा आणि भाऊबीजेसाठी मोठ्या प्रमाणात खवय्यांकडून मिठाईची खरेदी केली जाते. पण खवा माव्यापासून तयार केलेल्या मिठाई खाण्याची मुदत 48 तास म्हणजे 2 दिवस, तर बंगाली मिठाईची मुदत फक्त 8 तास असल्याचं अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दिवाळी निमित्ताने सध्या विविध प्रकारच्या हजारो मिठायांनी बाजार सजलाय. पाडवा आणि भाऊबीजसाठी मोठ्या प्रमाणात खवय्यांकडून मिठाईची खरेदी केली जाते. पण खवा माव्यापासून तयार केलेल्या मिठाई खाण्याची मुदत 48 तास म्हणजेच 2 दिवस तर बंगाली मिठाईची मुदत फक्त 8 तास असल्याचं अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं. दिवाळीत मिठाईची हजारो किलो विक्री होते. मिठाई पेढ्यांची मागणी वाढल्याने यामध्ये भेसळ होण्याचा धोकाही अधिक असतो. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने विषबाधा होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी FDA सज्ज झालीय. बंगाली मिठाई 8 तासानंतर खायची असल्यास ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे हा अवधी आणखीन 5 ते 6 तासांनी वाढू शकतो. दिवाळीच्या काळात तेल, तूप, खवा, मैदा, रवा, मावा, तूप, वनस्पती या जिन्नसांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. या जिन्नसाचे आतापर्यंत 80 ते 85 नमुने FDAनं तपासणीसाठी घेतलेत. ब्युरो रिपोर्ट MVTV. अनेक महिने रखडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाला अखेर मुहूर्त मिळाला असून ऑगस्ट 2016 पासून सिडको विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया वेळेत पार पडल्यास 2019 मध्ये नवी मुंबईतून विमानाचे टेक ऑफ होईल. अनेक महिने रखडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाला अखेर मुहूर्त मिळाला असून ऑगस्ट 2016 पासून सिडको विमानतळाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया जर वेळेत पार पडली तर 2019 मध्ये नवी मुंबईतून विमानाचे टेक ऑफ होईल. या विमानतळामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई लगत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन करण्यात आले. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको मार्फत बांधण्यात येणार आहे. प्रकल्पाची मान्यता, भूसंपादन, प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन, पर्यावरणाविषयक परवानग्या, निविदा प्रक्रियेतील अडथळे अशा सर्व बाबी मार्गी लागले असून पुढच्या वर्षीच्या ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बहुतांश जमिनीचे संपादन झाले असून महिन्याभरात सर्व जमीन सिडकोच्या ताब्यात येईल. केंद्रीय वन मंत्रालयाची परवानगीही येत्या 2 महिन्यात येणं अपेक्षित आहे. विमानतळासाठी एकूण 14,573 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात प्रतिवर्ष 10 लाख प्रवासी त्यावरून प्रवास करतील तर 2030 पर्यंत पूर्ण क्षमतेने हे विमानतळ कार्यान्वित करण्याचं नियोजन आहे. 2019 पर्यंत या विमानतळावरून पहिल्या विमानाचं उड्डाण व्हावं यासाठी राज्य सरकार आणि सिडकोची तयारी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. बंधू भगिनींचा प्रेम संवर्धनाचा दिवस म्हणजेच भाऊबीज. शुक्रवारी कार्तिक शुद्ध द्वितीयेस हा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला यमद्वितीया असंही म्हटलं जातं. या दिवशी बहीण भावाला स्नान घालते, गोडधोड भोजन देते, ओवाळते आणि मग भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. बहीण भावाच्या उत्कट प्रेमाचा दिवस म्हणजे भाऊबीज. शुक्रवारी कार्तिक शुद्ध द्वितीयेस हा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला यमद्वितीया असंही म्हटलं जातं. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो ही त्यामागील भूमिका. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते. म्हणूनच भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावाला स्नान घालते, गोडधोड भोजन देते व त्यानंतर बहीण भावाला ओवाळते आणि मग भाऊ ओवाळणीच्या ताटात बहिणीला ओवाळणी घालतो. असा हा बंधू भगिनींचा प्रेम संवर्धनाचा दिवस. ब्युरो रिपोर्ट MVTV. रेल्वेचं तिकीट आरक्षण रद्द केल्यास आता तुम्हाला ते महागात पडू शकतं. रेल्वे मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या नवीन नियमांची आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रेल्वेचे तिकीट आरक्षण रद्द केल्यास आता तुम्हाला ते महागात पडू शकतं. रेल्वे मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या नवीन नियमांची आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन नियमानुसार प्रवासाच्या 4 तास आधी तिकीट रद्द केल्यास त्याचा परतावा प्रवाशांना मिळणार नाही. तर प्रवासाच्या 12 ते 14 तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना 50% रकमेला मुकावं लागणार आहे. तर 48 तास आधी तिकीट रद्द केल्यास 25% रक्कम कापली जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट MVTV. CBD पोलीस स्टेशन जवळील इमारतीबाहेरील रस्त्यावर विद्युत वाहिन्या उघड्यावरच पडल्या आहेत. या उघड्या विजेच्या तारांमुळे शॉक लागून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र MSB प्रशासनाला या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नसल्याचं दिसून येतंय. CBD पोलीस स्टेशन जवळील इमारती बाहेरील रस्त्यावर विद्युत वाहिन्या उघड्यावरच पडल्याचं दिसून येतंय. उघडे DP बॉक्सेस व विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येऊन अनेक जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे प्रकार सर्रास आजूबाजूला ऐकायला मिळतात. CBD बेलापूर पोलीस स्टेशन जवळही अशा प्रकारेच खुल्या विद्युत वाहिन्यांचं जाळं गेले अनेक दिवस असल्याचं दिसून येते. मात्र MSB प्रशासनाला या ठिकाणी लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे भविष्यात या विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येऊन शॉक लागून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.